नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. माणसाची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तो कशावरही मात करू शकतो, आणि जर शारीरिक इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तो कोणत्याही आजारावर सुद्धा मात करू शकतो, पण औषधांशिवाय. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर याचंच उत्तर आज आपण घेऊन आलेलो आहोत स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, मी आता जसं म्हटलं की माणसाची इच्छाशक्ती आणि शारीरिक इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपण कशावरही मात करू शकतो, पण औषधांशिवाय. आता ते कसं, त्याचं उत्तर तुम्ही द्या. त्याचं उत्तरच आहे स्वयंपूर्ण उपचार. 2010ला आपण निरामयची स्थापना केली आणि तिथपासून आत्तापर्यंत आज जवळजवळ तुला सांगू का 1,32,000पेक्षा जास्त रुग्णांनी याचा अनुभव घेतलाय, लाभ घेतलाय. आणि त्यांना कळलंय की औषधाशिवाय ही ऊर्जा कसं काम करते. आता ज्यांना हे माहीत नाहीये त्यांच्यासाठी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपण सांगायचा प्रयत्न करतोय की तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे जी वापरून तुम्ही स्वतःला निरोगी करू शकता. फक्त त्याचा अवेअरनेस नाहीये, त्याची जाणीव नाहीये, त्याची जागृती नाहीये, आणि म्हणून ते तुम्ही करू शकत नाही आहात. आजार केव्हा निर्माण होतो? ज्या वेळेला शरीर स्वतःला बरं करू शकत नाही तेव्हा. अदरवाईज ते सतत स्वतःला बरं करतच आहे. कुठेतरी सर्दी पडसं झालं तर काहीही नाही केलं तरी ते 3-4 दिवसात बरं होतच. कुठेतरी ठेचकाळलं लागलं तर शरीर त्याला बरं करतच. सो ही प्रोसेस सतत सुरू आहे. तुम्ही जेव्हा रात्री शांत झोपता ना, तुमच्या झोपेमध्ये तुमचं हिलिंग होतंय. तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा ताजेतवाने उठता. पण तुम्ही विचार घेऊन झोपलात, तुम्ही स्ट्रेस घेऊन झोपलात, तुम्ही नको ते विचार घेऊन झोपलात, तर काय होतं, तुमच्या बॅक ऑफ द माइंड ते विचार सुरू राहतात आणि मग त्याला जे हिलिंग करायचंय त्याच्यामध्ये ते विचार अडसर बनतात आणि मग शरीराला हिलिंग नाही करतायत. जी झीज झाली आहे ती भरून नाही काढतायत. आणि मग जेव्हा तुम्हाला जाग येते तेव्हा तुम्हाला एक मरगळ असते, थकवा असतो, फ्रेशनेस नसतो. का? कारण त्याचं हिलिंग झालेलं नसतं. अशाच अनेक गोष्टीतनं तुम्ही ते साठवता दोष, आणि ते दोष पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप घेतात. आता ह्याच्यामध्ये स्वयंपूर्ण उपचार काय करतात? तर स्वयंपूर्ण उपचार जे तुम्ही साठवलेत ना दोष, मग ते त्या विचारातनं असेल किंवा काही चुकीच्या जीवनशैलीतनं असेल, ते दोष ह्या पंचतत्वांमध्ये शोधतो आम्ही. की मग कुठली तत्व तुम्ही अनावश्यक गोळा केली आहेत, मग तुम्ही सतत चिंतेचे विचार केलेत, मग त्यातनं काय वाढलाय? चिंता, भीती, काळजी, ह्या सगळ्या गोष्टी ना शरीरातलं वायुतत्व अतिरिक्त गोळा करतात, वाढवतात. त्याच्यानंतर राग असेल, मनातली खदखद असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय करतात? अग्नितत्व वाढवतात. एकटेपणाची भावना असेल, अगतिकता असेल काही, तर ते आकाशतत्व वाढत जातं. त्याचबरोबर समज काही गिल्ट असेल, काही सल असेल, किंवा काही वेळेला काही ठिकाणी आपण झुरत असतो काही गोष्टींसाठी, हे जलतत्वावर परिणाम करतात. आणि कुठेतरी सेल्फ डाऊट, आत्मविश्वास याच्यामध्ये जर कमतरता असेल तर त्याचा परिणाम त्या पृथ्वीवर होत असतो. म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या भावना ह्या वेगवेगळ्या तत्वांवर काही ना काहीतरी परिणाम करत असतात. ती तत्व बिघडत असतात. ती तत्व बिघडायला लागली की त्याचा परिणाम या शरीरावर होतो. बरोबर. मग असं धरून चाल की सतत माझी चिडचिड होतीये, मला रागराग होतोय, मनात खदखद आहे, अग्नी वाढतोय माझा, मग ह्याचा परिणाम शरीरावर नंतर व्हायला लागतो, शरीर दिसायला लागतो. एक्झॅक्टली, तो शरीरात दिसायला लागतो. मग पोटामध्ये जळजळ होणं, मग पुढे जाऊन छाती जळजळ होणं, घशाशी येणं, डोळे दुखणं, लाल होणं, डोकं दुखणं, किंवा काही वेळेला कॉन्स्टिपेशन होणं, अल्सर होणं, हे अग्नीच्या बाबतीत झालं. असंच इतर तत्वांच्या बाबतीत पण होतं की भीती, चिंता, काळजी वायू वाढवतीये. मग काय होतं? दडपल्यासारखं होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न होणं, मुंग्या येणं, असे सगळे हे थरथर, फडफड, कंप, ह्या आता वायूशी, वाताशी निगडीत गोष्टी आल्या. असं प्रत्येक तत्व हे जसं डिस्टर्ब होतं त्याचा परिणाम शरीरावर होतो. औषधं घेऊन तुम्ही काय करता? तुम्ही लक्षणावर काम करता आणि ते जे आहे ते तुम्ही कॉम्प्रेस करता, तुम्ही ते दाबता. एक प्रकारे दाबता, कारण तुम्ही लक्षणावर काम करता ना, मुळावरती काम होतच नाहीये. माझं डोकं दुखतंय म्हणून मी डोकं दुखी बरं करण्यासाठी ट्रीटमेंट घेते किंवा गोळी घेते. आता त्याने काय होतंय? त्याने डोकेदुखीच्या साठी काहीतरी केमिकल शरीराला मिळतात, पण ह्याचं मूळ कुठे आहे? समज ह्याचं मूळ भीतीमध्ये असेल, एन्झायटीमध्ये असेल, तर त्या वायूवर काम होतंय का? तर त्या वायुतत्वावर काम नाही होत आहे, डोकेदुखीवर काम होत आहे. समजा या डोकेदुखीचं मूळ कुठेतरी अग्नी असेल, वाढलेलं पित्त असेल, तर मग त्या अग्नीवर काम होतंय का?
नाही होत आहे, डोकेदुखीवर काम होत आहे, कपाळ दुखतंय, डोकं दुखतंय. म्हणजे एक असा माझा अनुभव आहे मॅम की मध्यंतरी असं झालं की डोकं दुखत होतं माझं, सो मी ती गोळी घेतली, ते तात्पुरतं डोकं दुखणं तिथे थांबलं होतं, पण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा सुरू झालं आणि ते जास्त इंटेन्सली सुरू झालं. मग ते असं का होत असेल? आता कसं आहे, गोळी जेव्हा घेतली तेव्हा गोळी घेतली डोकेदुखीसाठी. ते डोकेदुखीचं कारण जे काही होतं, मग ते पित्त असेल किंवा वात असेल, त्याच्यासाठी काम करण्यासाठी नव्हती, ती डोकं दुखणं थांबवण्यासाठी होती. आता पेन किलर किंवा कुठलीही घेतो आपण, त्यावेळेला होतंय काय, तर ती जाते पोटामध्ये, आणि ती केमिकल्स काय करतात, तर ते दुखणं, त्याची संवेदना मेंदूपर्यंत जाऊ नये म्हणून शरीराची मदत करतात. पण ती पचवण्यासाठी, ती गोळी पचवण्यासाठी शरीरालाच काम करावं लागतंय ना. ते पचवण्यासाठी पुन्हा ऍसिडच निर्माण होत आहे ना. आणि मग ती केमिकल्स इकडे तिकडे पोचत आहेत. त्याच्यामुळे जेव्हा त्याचा असर कमी होतो, त्यावेळेला त्या 3-4 तासांनंतर पुन्हा ते दुखायला लागतं, आणि त्यावेळेला ते ऍसिड अजून वाढलेलं असतं. त्याच्यामुळे ते अजून जास्त दुखायला लागतं, कारण त्याचं मूळ तुझ्या डोक्याचं पित्त असणार आहे. त्यामुळे ते पित्त भडकलं अजून, आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी जो त्रास झाला तो अजून जास्त होता. मुळातच आपण जे स्कॅनिंग म्हणतो, जे आम्ही उपचारक करतो, त्यावेळेला आम्ही ती तत्वच शोधतो की तुमच्या एनर्जी फील्डमध्ये, तुमच्या ऑरामध्ये कुठली कुठली तत्व अतिरिक्त आहेत, कुठे कुठे अतिरिक्त आहेत, आणि कुठली कुठली कमी पडतात, आणि त्याच अतिरिक्त तत्वांना तिथून मोकळं करणं नाड्यांमधून, आणि आवश्यक तत्वांना तिथे पुरवणं, हे काम ऍक्च्युली मुळावर काम करतो आपण. आणि त्याच्यामुळे जसं ते संतुलित होतं तसा तो त्रास मुळापासून, हा शब्द खूप महत्वाचा आहे, की त्या त्रासाला आपण मुळापासून घालवायचा प्रयत्न करतो, आणि म्हणून औषधांची गरज पडत नाही. कारण ऊर्जा तुम्हाला स्वयंपूर्ण बनवते. नक्कीच. सर, मला एक प्रश्न पडला इथे, की जसं आता मॅम म्हणाल्या की 1 लाख ते साधारण 1.5 लाखापर्यंतचे पेशंट असतील की जे तुमच्या हातून गेलेत, ज्यांनी ह्या उपचारांचा लाभ घेतलाय, ज्यांना तुम्ही बरं केलेलं आहे. पण अशा वेळेला तुम्ही त्यांना ऊर्जा देताय, तर तुमच्यातली ऊर्जा कमी होऊन तुम्हाला त्याचा त्रास होतो का? प्रश्न चांगला आहे. आता ह्याच्यासाठी तुला एक उदाहरण सांगतो मी. आपण आता सध्या बिल्डिंग किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, आणि आपल्या नळाला पाणी येतं की नाही. मग नळाचं काही कमी होतं का त्याच्यातनं? नाही. नळाला पाणी का येतं? कारण वरच्या टाकीत किंवा खालच्या टाकीत पाणी आहे म्हणून पाणी येतं. तेच उदाहरण इथे असं लागू पडतं की हा नळ आहे, आणि हा वैश्विक ऊर्जेच्या टाकीशी जोडलेला आहे. त्यातलं मला तुला किती द्यायचं आहे? भांडभर पण नाही द्यायचं आहे. तिथे किती आहे? तो समुद्र आहे. मग तो समुद्र आटेल का त्यांनी? नाही. आणि नळाला त्यांनी काही फरक पडेल का? नळ चालू केला की पाणी येणार आहे. त्याच्यामुळे मला उपचारकांना पर्सनली याचा काही त्रास होतो का, किंवा आमचं काही जातं का? तर आमचं काही जात नाही. जेव्हा नळातनं पाणी येतं तेव्हा नळाचं काहीही जात नाही. ते माध्यम आहे. त्या टाकीतलं पाणी तुला मिळण्यासाठी ते माध्यम आहे. तसं ह्या वैश्विक ऊर्जेच्या टाकीसाठी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळे माध्यम आहोत. ते आमच्या थ्रू फक्त फ्लो होतंय. आम्हाला माहिती आहे ते कसं करायचंय, एवढंच आहे. जेव्हा अशा ट्रीटमेंट्स असतात ना, ज्याला आपण आध्यात्मिक ट्रीटमेंट्स म्हणू शकू, तिथे एक महत्त्वाचं काय असतं माहिती आहे, तुमच्यामध्ये तो मीपणा येता कामा नये. बरोबर. जसं सर म्हणाले ना, की त्या वैश्विक टाकीशी जोडलेलो आहोत, त्याच्याकडे अथांग आहे. फक्त जेव्हा तो तुमचा मी जागा व्हायला लागतो, अहंकार जेव्हा तुमच्यामध्ये यायला लागतो, मी करतीये किंवा मी करतोय ही भावना जेव्हा जन्माला यायला लागतो, तो इगो आला ना, की मग त्या टाकीशी असणारं जे कनेक्शन आहे ना, ते डिस्कनेक्ट होतं. मग तुम्ही जे देता ना, ते स्वतःचं देता. तो इगो काय करतो, जसं मी नळाचं उदाहरण सांगितलं, तो इगो तिथे घाणजमा करायला सुरुवात करतो. मग वरनं येणं बंद होतं आणि मग तुमचं जायला लागतं. अच्छा. त्या कनेक्शनमध्ये जेव्हा माझा इगो येतो, तो तिथे अडसर निर्माण करायला लागतो. आणि परत एकदा आपण जे विचार आणि याच्याबद्दल बोलतोय, आता इथे मी जेव्हा म्हणतो मी करतो, तेव्हा आज्ञा काय केली, मला करायचंय. मला करायचंय तर मग माझं खर्च झालं पाहिजे ना. ती आज्ञाच चुकीची आहे. इथे मुळात नळाने काहीच नाही करायचंय. नळ उघडला की पाणी आलं पाहिजे, एवढंच नळाचं काम आहे. म्हणजे फक्त माध्यमाचं काम आहे. करेक्ट. तिथे जर मी आला तर आता मॅडम जसं म्हणल्या तसं मग ते स्वतःचं जायला लागतं, आणि मग ते स्वतःला त्याचा त्रास व्हायला लागतो. आता आमचे जितके थेरपिस्ट आहेत ना, प्रत्येकाचे काही वेगळे वेगळे अनुभव असतात. आणि कितीतरी वेळेला असं आम्ही जेव्हा एकत्रित मीटिंग असते, चर्चा असते, तेव्हा सांगतात की कुणीतरी समोर बसलेला आहे पेशंट, त्याची काहीतरी गरज आहे. आणि जेव्हा आम्ही ट्रीटमेंट देतो त्यांना, त्यावेळेला आपोआप
काही गोष्टी घडतात किंवा काही गोष्टी जाणवतात किंवा त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तोंडातून निघून जातं की जे त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. आणि तेव्हा आम्ही म्हणतो की असा काही स्पेसिफिक विचार केला नव्हता आम्ही. आणि मुळातच बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांनी सांगितलेलं पण नसतं, असं काही ते त्याच्या डोक्यात चालू असतं, त्यांनी बोललेला नसतो तो की तू मला काहीतरी प्रॉब्लेम सांगितलास आणि मी तुला सोल्युशन सांगितलं तर ते मला कळून सांगायला लागेल. पण काहीतरी प्रॉब्लेम तुझ्या आरोग्याच्या व्यतिरिक्त तुझा काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे, तो तू बोललेलीच नाहीयेस, तू बोलण्याचं कारणच नाही, तू का बोलशील मला, वेगळाच विषयच वेगळा आहे, तू आरोग्यासाठी माझ्याकडे आलीस. पण बोलताना असं होऊन जातं की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुला देऊन जातो. म्हणजे खूप वेळेला गंमत वाटते आम्हाला की किती खरं तर सोपं आहे, सहज आहे जगणं. तुम्हाला तुमच्यातलं मी घालवायचं आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते मागायचं आहे. म्हणजे ते हे सगळं जगणं आपण माणूस म्हणूनच खूप कॉम्प्लिकेट करत जातो आणि ते सगळं गुंतागुंत आपणच वाढवत जातो. ओव्हर थिंकिंग. मला इथून आता तुला मुंबईला जायचंय, सो पुण्याहून मला मुंबईला जायचंय, हा एक विचार आहे ना, तुला मार्ग दाखवतो. पण मग अरे बापरे मला मुंबईला जायचंय, हा मग आता काय 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 अडचणी येऊ शकतात असा जर तू विचार करायला लागशील ना तर तुला अनेक अडचणी आत्ताच सुचतील. असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. पण मला पोहोचायचं जर म्हणलीस ना तर कसं पोहोचता येईल त्याची सोल्युशन सुचतील तुला. सो तुला फक्त मला पोहोचायचंय म्हणायचंय की तुला सोल्युशन्स मिळतील. पण मला काय काय अडचणी येऊ शकतील म्हणशील तर तुला अडचणी सुचतील. बरोबर. विचार फक्त तुला क्लिअर ठेवायचा आहे आणि तो विचार क्लिअर करायचा म्हणजे एक प्रकारे काम स्वयंपूर्ण उपचार करतं. कारण त्या विचारातूनच ह्या वाईब्स, चुकीच्या वाईब्स ह्या ऑरामध्ये साठलेल्या असतात आणि त्या ज्या तत्वांच्या आहेत ना त्या तत्वांशी निगडीत शारीरिक दोष हे पुढे जाऊन निर्माण व्हायला लागलेले असतात. नक्कीच आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. मात्र त्याआधी स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत पंकज जे आहेत ते पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि त्यांचा नेमका त्रास काय होता आणि त्या त्रासातून त्यांनी मार्ग कसा काढला आणि कशा पद्धतीने ते या सगळ्या त्रासातून बाहेर पडले हे सगळं आपण आत्ता जाणून घेणार आहोत. आपण त्यांना भेटूयात. पंकजजी, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. हो, धन्यवाद. तुम्हाला नेमका काय त्रास होत होता आणि तुम्ही कसे बरे झालात? मला ऍक्च्युली गुडघ्याचा थोडासा त्रास झाला अचानक म्हणजे, आणि त्याच्यासाठी लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन करावं लागलं छोटं. ओके. आणि तिथले जे गुडघ्यामध्ये जे वाटीच्या तिथं हे असते चकती असते तर ती सरकली आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि मग ते ऑपरेशन करावं लागलं. आणि नंतर मी पूर्ण म्हणजे बाकी बरा झालो मी, पण माझा पाय नीट वाकत नव्हता, एस्पेशली चालायला त्रास होत होता आणि जिना चढायला आणि जिना उतरायला खूप त्रास होत होता. तर माझ्या मुलीच्या सर्व्हिससाठी म्हणून आम्ही असं शोधत होतो, कारण बरेच उपचार करून बघितले पण काही उपयोग झाला नव्हता. तर पेपरमध्ये एकदा काहीतरी निरामयचं आलं होतं, म्हणून मग तिथं त्यावेळेला मी 2011 साली मुलीला घेऊन पहिले चांदोरकरांकडे आलो आणि त्यांनी जो औषध त्यांनी जो इफेक्ट तिच्यावर दिला म्हणजे ट्रीटमेंट दिलं त्याच्याने तिची सर्दी खूपच एकदम कमी झाली आणि कंट्रोलमध्ये आली. आणि तेव्हापासून आमचा विश्वास खूप बसला होता. आणि नंतर मला हे जे ऑपरेशन झालं त्याच्यानंतर पायाचं जो झालं तर त्यासाठी म्हणून मी स्पेशली माझ्यासाठी म्हणून आलो. आणि मिरायकल असं झालं की ते पहिल्याच दिवशी ते मला म्हणाले की असं झालंय बसा माझ्यासमोर, आणि त्यांनी लगेच ती ट्रीटमेंट दिली आणि मला म्हणे की जा वरती जिना चढून जा, आणखीन खालती या आणि मला सांगा काय ते. मी म्हटलं मी चढू शकत नाही जिना, जा तर खरी म्हणे बघ. आणि सरप्रायझिंगली मी ते 10-12 पण जवळ 15 पायऱ्या मस्त चढून गेलो, परत खालती उतरलो आणि खालती येऊन त्यांना मनापासून नमस्कार केला. म्हटलं फॅन्टॅस्टिक, एका दिवसात एका ट्रीटमेंटमध्ये त्यांनी मला बरं केलं. त्याच्यानंतर ते म्हणाले की ही पूर्ण ट्रीटमेंट अजून तुम्हाला घ्यावी लागेल. काही दिवस म्हणजे काही महिने मी ती घेतली ट्रीटमेंट, पण रिझल्ट्स वेअर फॅन्टॅस्टिक. म्हणजे पहिल्याच रिझल्टमध्ये पहिल्याच त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये मला इतका प्रचंड फरक पडला की म्हणजे जिना चढू शकलो आणि उतरू शकलो हेच नवल होतं. तर म्हणजे आणि मग तेव्हापासून मग त्या एवढा विश्वास बसल्यानंतर मग पुढे काही झालं की मी यायचोच त्यांच्याकडे. आता मध्ये मागच्या वर्षी पण मी आलो की मला असं थोडं हे म्हणजे ढेकर असा अडकायचा आणि मग छातीवर प्रेशर यायचं हार्टवर. तर म्हणून त्यांच्याकडे आलो. तर तेव्हा त्यांच्याकडनं मी ट्रीटमेंट घेतली आणि नवल म्हणजे तो अडकलेला ढेकर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली की लगेच ढेकर यायचा आणि ते रिलीज म्हणजे रिलीज होऊन जायचं. आणि नंतर मग मी त्यांच्याकडनं ती ट्रीटमेंट घेतली. मग त्यांनी सांगितलेलं सगळं उपाय म्हणजे ते ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली आणि मग मला आता खूपच बरं वाटत होतं.
त्याच्यानंतर आता इतके दिवसानंतर परत त्यांची भेट झाली ती अशी या निमित्ताने. नक्कीच. मला एक क्युरिओसिटी आहे तुम्हाला विचारायची, ते म्हणजे जसं तुम्ही म्हणाले की तुमचं लॅप्रोस्कोपीची एक छोटीशी सर्जरी झाली, हो. तर त्यावेळेचा त्या डॉक्टरांचा अनुभव आणि योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांचा अनुभव, कारण जसं आपण म्हणतोय विना स्पर्श आणि विना औषधी अशी ही ट्रीटमेंट आहे, तर इतके सगळे औषधं खाऊन तुमची सर्जरी होऊन सुद्धा तुम्हाला बरं नाही वाटलं, पण हो. विना औषधं आणि विना स्पर्श तुम्हाला बरं वाटलं, तर हा डिफरन्स तुम्ही कसा सांगाल? ते म्हणजे कसं झालं की ते सर्जन आहेत, त्यांनी फक्त कटिंग केलं, म्हणजे जो काय कुठला तरी अवयव काहीतरी झालाय तो काढून टाकला असं केलं. पण हे धोके त्यांनी तुम्हाला सांगितले हा, होते? पण त्याच्यानंतर मला हा त्रास होईल वगैरे हे त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला कदाचित मांडी घालण्याला प्रॉब्लेम येईल किंवा वगैरे. आज अशी परिस्थिती आहे की ट्रीटमेंट नंतर मी ते जिना तर चढलो वगैरे, पण आज मी मांडी घालू शकतोय. क्या बात आहे. आणि हे मला जर का मी त्या डॉक्टरना मी त्यांना नंतर पण सांगितलं, ते मला म्हणाले की दिस इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे आम्ही अपेक्षा केली नव्हती की तुमचा पाय इतका नॉर्मल होईल, तर तो पाय इतका नॉर्मल झालेला आहे आणि फारच छान. म्हणजे त्यामुळे हे त्यांचं त्यांचं ते ही जी विनास्पर्श ही जी ट्रीटमेंट आहे ती खरंच खूप अप्रतिम आहे. मग तुमच्या बिझी स्केड्युल्स मधून किंवा तुम्ही ऑफिसला वगैरे जायचं, मग त्याच्यातून तुम्ही वेळ काढून कशी ट्रीटमेंटला वेळ देत होता? पहिले सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधी मी एक घ्यायचो आणि ऑफिसमधून आल्यानंतर एकदा घ्यायचो. पण ऑफिसमध्ये असताना लंच ब्रेकमध्ये मी 15 मिनिटं, म्हणजे आम्हाला अर्धा तासाचा लंच ब्रेक असायचा, तर 10 ते 15 मिनिटात मी जेवण करून त्याच्यानंतर त्यांना फोन करून ती ट्रीटमेंट घ्यायचो. ओके. आणि त्याच्यासाठी मला एका छोट्या रूममध्ये जाऊन बसावं लागायचं. ते तिथं पण आपण सोय केलेली होती, तर ते म्हणजे असायची इथं. आणि माझ्या ऑफिसच्या स्टाफनी पण मला खूप मदत केली आणि ती ट्रीटमेंट मी व्यवस्थित घेतली. सर, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की ही जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेता स्वयंपूर्ण उपचाराची, त्यावेळेला सातत्य किती महत्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला त्यांनी सांगितलेलं दिवसातून 3दा तर 3दा, आणि ते त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे घ्यायची. तर ते मी अगदी मनापासून केलं आणि जवळजवळ 5-6 महिने ती ट्रीटमेंट घ्यायची. तर तेवढं सातत्य ठेवलंच पाहिजे तुम्ही. पण आणि विश्वास, तुम्ही जर का विश्वासाने ते केलं तर तुम्ही जास्ती पटकन बरे होता. कारण एकतर कसं आहे की ट्रीटमेंट तर उत्तमच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही जर का विश्वास पण ठेवलात तर तुमचं माइंड पण तुम्हाला त्याला त्याच्यात साथ देतं, म्हणजे मन सुद्धा तुम्हाला साथ देतं. आणि मग काय शेवटी बॉडी शेवटी मनाचं ऐकतेच आणि त्यामुळे होतोच. आणि ही ट्रीटमेंट खूपच छान आहे. हे वाक्य मला तुमचं खूप आवडलं आणि मी ह्याच वाक्यासकट सरांकडे जाते की बॉडी तुमच्या मनाचं ऐकते, तुमचं शरीर तुमच्या मनाचं कायम ऐकत असतं. सर, तुम्हाला याच्यासाठी प्रश्न, कारण ते तुमच्याकडे आले होते आणि तुम्ही त्यांना 15 पायऱ्या चढायला लावल्या, जे की त्या कंडिशनमध्ये नव्हते आणि त्यांचं मन मानत नव्हतं की मी नाही चढणार, पण तुमचं मन सांगत होतं की तुम्ही चढणार आहात. तर काय सांगाल सर? आपण जसं हे जे काही काम करतो ना, आपण हे ऊर्जेत काम करतो. जो त्यांना अडचण होती ती फिजिकल अडचण होती. हो. त्याच्यासाठी ऑपरेशन वगैरे सगळं झालं होतं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा अनुभव असा होता की ते करता येतच नव्हतं, त्रास होत होता. ज्या वेळेला आपण ट्रीटमेंट केली त्याला जो काही ऊर्जेमध्ये झालेला बदल होता तो फक्त जागेवरती आणायचा होता. तो त्या दिवशी जागेवर आणला. मुळातच त्यांचा विश्वास होता का, तर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांच्या मुलीची ऑलरेडी ट्रीटमेंट चालू होती. त्याच्यामुळे मी जे काही म्हणतोय तिथे अविश्वास नव्हताच. त्यांना फक्त प्रश्न होता की अरे मी नाही चढू शकत आहे आणि तू म्हणतोयस चढून ये, तू म्हणतोयस तर करूया, हे जे पुढचं आहे ना, तू म्हणतोयस तर करूया, त्याने ते पटकन बरे झाले. तू म्हणतोयस ना म्हणजे होणार आहे ते करूया, आणि म्हणून ते 15 पायऱ्या चढून गेले. जो काही बदल करायचा होता तो ऊर्जेत करून झाला होता. मला जाणवत होतं हे होणार आहे, फक्त त्यांचा अनुभव सांगत होता की हे होणार नाहीये. सो ती थोडीशी द्विधा होती. द्विधा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर द्विधा गेली. नक्कीच. मॅम, तुम्ही काय सांगाल या अनुभवाबद्दल? जे आता सर म्हणाले ना की आम्ही काय तपासतो, आम्ही ऊर्जा तपासतो. हा, आणि पेशंट काय तपासतो, तो त्याची फिजिकल कंडिशन तपासतो. त्याच्यामुळे ज्या वेळेला सरांनी उपचार केले, असं धरून चाला की गुडघा आहे, त्याच्या आजूबाजूची जी काही एनर्जी आहे ती नव्हती व्यवस्थित. हा, तिथल्या ज्या काही नाड्या होत्या त्याला त्यांनी क्लिअर केलं, ती एनर्जी त्यांनी बॅलन्स्ड केली. जे आमच्या एनर्जीला जाणवतं ते त्यांनी चेक केलं, एनर्जी बॅलन्स झालेली होती. आणि म्हणून त्यांना कॉन्फिडन्सनी सांगितलं की तुम्ही पायऱ्या चढून या. का? कारण एनर्जी बॅलन्स झालेली त्यांनी चेक केली ना. आता त्यांना एनर्जी कळत नाही, त्यांना काय कळतं, त्यांना फिजिकल अनुभव कळतो, जो त्यांचा येतानाच होता की मी आलो पण मला नाही चढता येत आहे. हा, आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर
त्यांनी फिजिकली चेक करून बघितलं तर एनर्जी बॅलन्स झाल्यामुळे फिजिक पण बॅलन्स झालं होतं. सो ते त्यांनी तपासून बघितलं की मी 15 पायऱ्या चढू शकलो, उतरू शकलो. त्याच्यामुळे एनर्जी बॅलन्स झाल्यानंतर कसा शरीरामध्ये बदल होतो, फिजिकली त्याचा काय प्रतिसाद दिला, तर हे त्या ट्रीटमेंटमध्ये लक्षात आलं. ज्या वेळेला एनर्जी बॅलन्स होते त्यावेळेला कुठेतरी तुमचं माइंड, तुमचा मेंदू सुद्धा बॅलन्स होतो. येस, तुमचे विचार पण बॅलन्स होतो. एनर्जी हा दुवा आहे. शरीर आणि मनाच्या मधला लेअर एनर्जी आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुमची एनर्जी बॅलन्स होते ना, ती शरीराला पण बॅलन्स करते आणि ती मनाला पण बॅलन्स करते. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी बॅलन्स्ड होतात. नक्कीच. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात, तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आणि तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलं, तुमचे दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. जसं की आता आपण पंकजजींचा अनुभव ऐकला की ते काहीतरी एक ट्रीटमेंट करून आलेले होते आणि त्यांना त्याचा त्रास होत होता, पण त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेऊन त्याच्यानंतर तो सगळा त्यांचा त्रास बरा झाला. असंच जर तुमच्या बाबतीत काही घडत असेल की तुम्ही सगळ्या पॅथीज करून झाल्यात, सगळे उपचार घेऊन झालेत, सगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन झाल्यात, पण आता काहीच होत नाहीये, पण मग तुम्हाला स्वयंपूर्ण उपचार ही एकच गोष्ट तुम्हाला बरी करू शकते. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.